अनेक वर्षांचा सातपूर कॉलनी भागातील पाणी प्रश्न प्रलंबित होता। महापौर व नगरसेवक यांच्या पुढाकाराने अमृतमणी पाण्याची टाकी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण सातपूर कॉलनी, विनायक संकुल, सावरकर नगर, जुनी सातपूर कॉलनी आदी परिसरात सकाळी 3 तास पाणी सोडण्याचा ठराव नाशिक महापालिकेत झाला। मात्र सातपूर मनपा कार्यालयाकडून पाणी वेळेच्या आधीच बंद करून दुसऱ्या विभागात सोडले जात असल्यामुळे सातपूर कॉलनीतील नागरिकांना हक्काचे पाणी पूर्ण वेळेत मिळत नाही। संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरं देतात। नियमानुसार पाणी 3 तास सोडण्याची तरतूद असतानाही मनपाचे अधिकारी फक्त अर्धा वेळ पाणी सोडतात। यामुळे परिसरातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याविषयी मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन देत हा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी आज सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे। या प्रसंगी योगेश लबडे, मिलिंद कांबळे, रुपेश शिरोडे, मनोहर करतकाळ, फिरोज सय्यद, रमेश आहिरे, प्रवीण पटेल, सुमित खिराडकर, गणेश खिराडकर, लता खिराडकर, उमा जोशी, रुपाली खराटे, अनिता बंगाळे, विकास गिरनारकर, मंगला शिरोडे, उज्ज्वला देशपांडे, रमेश आहिरे, निर्मला गायकवाड, वर्षा लबडे, पूनम चौधरी, योगिता जगताप, सुलताना सय्यद आदी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।